नमस्कार. सुहाना अंबानी मसाले को प्रेझेंट्स होम मिनिस्टर भारत दौरा को पावर्ड बाय अँटीबॅक्टेरियल ॲक्सोच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. काही छान स्वागत झालेलं आहे हैदराबादमध्ये. 1 जानेवारीपासून हा प्रवास सुरू झाला. मी आपण दिल्लीमध्ये गेलो, दिल्लीवरून इंदोरला गेलो, इंदोरवरून अहमदाबाद, अहमदाबाद करून बेंगलुरू आणि बेंगलुरू करून आता आपण हैदराबादमध्ये दाखल झालेले आहोत. तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद. मोत्यांची कलाकुसर आणि व्यापारासाठी प्रसिद्ध असलेलं हे हैदराबाद, निजामांचं शहर अशी ख्याती असलेल्या या शहरात 19व्या शतकापर्यंत जगातील मोठा हिऱ्याचा व्यापार चालायचा. आणि मग अशा या ठिकाणी आपण हैदराबादमध्ये आलेले आहोत. आज आपण नीलम अंबरीश लहानकर या वहिनींना भेटणार आहोत. हा जो परिसर आहे हा रामकोट बडी चौडी असा हा परिसर हैदराबादमधला. आणि या ठिकाणी लहानकर कुटुंब वाट बघतं आहे. मी नीलम अंबरीश लहानकर. मी हैदराबादमध्ये मराठी रेस्टॉरंट सुरू केले. त्याचं नाव आहे मराठी कट्टा. माझं मराठी कट्टा सुरू करण्यामागचा उद्देश म्हणजे इथे तेलुगू लोकांची संस्कृती आहे. म्हणजे मी जेव्हा इथे यायचे तेव्हा मला भरपूर असा प्रॉब्लेम झाला. एखाद्या वेळेला खायला काही वाटत नाही, पण रोज रोज तेच आंबट खायचं म्हटलं तर त्रास होतो. त्याच्यामागे हाच मोठा की आपल्या मराठी लोकांना इथे येऊन छान जेवण मिळावं, त्यांचं पोट भरून चांगलं ते संतुष्ट होऊन जावं, बस हीच एक इच्छा म्हणून सुरू केलं. मराठी कट्टा सुरू करायसाठी माझ्या नवऱ्याचा 100% सपोर्ट आहे. मराठी कट्ट्याचं मॅनेजमेंट वगैरे तो बघतो, त्याला सोबत आमची असतेच. आदेश भाऊजी आमच्याकडे हैदराबादमध्ये येणार आहेत, तर ते पहिल्यांदा इकडे येत आहेत, त्यामुळे आम्हाला भरपूर आनंद झाला आहे. दाही दिशांना आता पसरू दे गंध मराठी नवा. होम मिनिस्टर, होम मिनिस्टर, होम मिनिस्टर. तिकडे बघा आणि उखाणा आहे. स्वर्गात जुळल्या अंबरीश सोबत 7 जन्माच्या गाठी. हैदराबादकरांच्या वतीने नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. किती टेन्शन घेतलं. पण घ्या. थंडीच्या दिवसात आदेशदादांमुळे आली आपुलकीची ऊब. नीलमचं नाव घेतो कारण मला आवडतं खूप. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? माझं चंद्रपूर. आणि तुमचं? माझं इथलंच हैदराबादचं. मग तुमची ओळख कुठे झाली? आमची तशी ओळख मराठी मॅट्रिमोनीमध्ये. मला एक सांगा, तशी आणि अशी हे काय फरक आहे? आमचं जुळलं ते मराठी मॅट्रिमोनीमध्ये. त्यानंतर आम्ही नागपूरला दोघंच भेटलो. दोघेच कसे काय भेटले? आम्ही ठरवून भेटलो. तुम्ही ठरवून कसे काय भेटले मला सांगा. फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, सगळं बोलणं झालं आमचं. मग म्हटलं आपण आधी भेटूया आणि मग जे आपले विचार जर मिळले तर आपण घरच्यांना बोलवूया करून. अच्छा. हां. मग आम्ही भेटलो, आमची भेट झाली, बोलणं झालं, सगळं झालं. नाही नाही, पण तुम्ही आधी किती दिवस संपर्कात होता? हां, महिनाभर. तेव्हा तुम्ही राहायला चंद्रपूरला होता? मी चंद्रपूरला होते. मग तिकडनं किती तासाचा प्रवास करून नागपूरला गेले? 3 तास. घरी काय सांगितलं? घरी आईला माहीत होतं. बाबांना वगैरे सांगितलं की कॉलेजचं काम आहे करून. मग कॉलेजची काय कामं असायची? म्हणजे असा प्रश्न नाही विचारला बाबांनी? नाही, आम्हाला म्हणजे कॉलेजकडनं 1 महिन्यातनं एकदा जावं लागायचं, तर मग ते काम मी तेव्हा सांगितलं. आणि तुमच्याकडे काय केलं? मी सांगितलं होतं आईला की असं हिला भेटलोय मी आणि मला ती बऱ्यापैकी म्हणजे आपल्या प्रोफाईलला मॅचेबल आहे अशी वाटते, म्हणून मी आईला सांगितलं. आणि मी म्हटलं की आधी एकदा तिला भेटून येतो, मग आल्यानंतर मग तुला सांगेन किंवा तुला किंवा घरच्यांना इथं. भेटून आला? भेटून आलो. भेट आठवते? बिलकुल बिलकुल. कुठे भेटला होता? आम्ही नागपूरला इटर्निटी मॉल म्हणून आहे, तिकडं भेटलो होतो.
किती वाजताची वेळ होती? दुपारी 3-4 वाजताची. का परत जाणार नव्हता चंद्रपूरला? जाणार होते. मग 3 वाजता भेटलात तुम्ही? जस्ट 1-2 तास हार्डली काय भेटलो. अरे खूप झाले 2 तास. मला वाटलं तुम्ही सांगणार की 2-4 मिनिटं भेटलो, नाही, 10 नाही. मिनिटं भेटलो. आता मी एवढा प्रवास करून गेल्यावर तिने माझा तेवढा आदर ठेवला. तिने 2 तास दिले मला त्यावेळेस. तुम्ही कुठून गेला होता? मी हैदराबाद. हैदराबादहून गेलो. तुम्ही किती तासाचा प्रवास? मला 8 तास 9 तासाचा प्रवास नागपूर. मग त्याच दिवशी नक्की झालं? माझं नक्की झालं, यायचं व्हायचं होतं. तुम्हाला काय अजून मॉलमध्ये जायचं होतं? काय विचार करत होता? विचार मला पण बघितल्या क्षणी ते आवडले होते. पण म्हटल्यासारखं कसं घरच्यांची सगळ्यांची संमती घ्यायची. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, आमच्या दोघांमध्ये मध्यस्थी करणारे कोणीच नव्हते. म्हणजे आम्ही भेटलो एकमेकांना आणि तिलाही तोच प्रश्न होता की तुझ्या म्हणजे हिच्या घरच्यांना मी अजिबात म्हणजे दूरपर्यंत कोणाचा संपर्क नाही, कोणाचे काही रेफरन्सेस नाही. आणि तिलाही तोच प्रश्न होता. आणि आम्ही दोघं भेटल्यानंतर मग जसे आम्ही अजून भेटत गेलो किंवा बोलत गेलो तेव्हा अजून फर्म होत गेलो की नाही बाबा हिच्याशीच लग्न करायचं म्हणून. तुम्ही नागपूरला 2 तास त्यांना भेटून परत हैदराबादला आला. बरोबर. तुम्ही चंद्रपूरला गेला. हो. त्यानंतर मग दोन्ही कुटुंब भेटली की तुम्हीच दोघांनी ठरवून टाकलं? नाही, दोन्ही कुटुंब दोन्ही भेटले. कुटुंब भेटली. यांचा होकार कधी आला तुम्हाला? त्यांचा होकार आम्ही सगळे भेटलो घरचे. मग त्यानंतर काही दिवसांनी आला. पण तर मला असं वाटलं की तो देईल, आज देईल, उद्या देईल करून. मग एक दिवस मी त्याला खूप ओरडले की तू मला सांग नक्की हो किंवा नाही करून. कारण आमच्याकडे सगळं चित्र तयार झालं होतं. आता आपण लग्नात असं करायचं तसं करायचं. म्हटलं आता ह्यानी नाही म्हटलं तर त्यांचं काय हो, म्हणजे सगळ्यांचे मन दुखेल करून. बरोबर. तर मग मी त्याला एक दिवस ओरडले खूप. म्हटलं तू मला एक तर मंगळवारी सांग, नाही तर गुरुवारी सांग. मंगळवार ह्याला खूप आवडतो, मग गुरुवार मला खूप आवडतो. मग त्यांनी मंगळवारीच रात्री रिप्लाय दिला की आमच्याकडनं हो आहे करून. अच्छा, दिला रिप्लाय. बरं, ह्या तुम्हाला नागपूरला भेटून गेल्यानंतर होकार देईपर्यंत मध्ये परत किती स्थळं बघितली? नाही, एकही नाही, मध्ये नाही बघितली. बघा, नक्की नक्की नक्की. आमच्याकडे रेकॉर्ड आहे सगळा. हो, बिलकुल बिलकुल. आता किती वर्ष झाली लग्नाला? 7 वर्ष. 7 वर्ष. तुम्ही काय करता? मी व्यवसायाने माझा ॲडव्हर्टायझिंग आणि ग्राफिक डिझायनिंगचा बिझनेस आहे. आणि मला टोटल म्हणजे जवळपास 12-13 वर्षाचा ब्रँड मॅनेजमेंटचा एक्सपिरियन्स आहे. आपण काय करता? मी माझं मराठी कट्टा म्हणून रेस्टॉरंट आहे. मराठी सगळे डिशेस, आपल्या सगळ्या उपासाचे पदार्थ, मराठी सगळं जेवण वगैरे सगळं मिळतं. स्वतःचा व्यवसाय. स्वतःचा व्यवसाय. महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र शोधत असताना या हैदराबादमध्ये आज इथले सगळे महाराष्ट्रातले पदार्थ मिळत आहेत, हे किती आनंदाचं आहे. या सगळ्या प्रवासामधला तुमचा मसालेदार किस्सा कुठला? मसालेदार किस्सा आमच्या लग्नाच्या आधीचा एक आहे. काय हो? जसं म्हटलं, हा नागपूरवरनं परत जात होता. तर मी चंद्रपूरला गेले की माझा फोन हरवला. मग आता मला त्याला कॉन्टॅक्ट करायचा होता की मी कसा करू. तर पुन्हा मॅट्रिमोनी ओपन करून त्याचा नंबर लँडलाईनवरनं लावला. पण त्या लँडलाईनवरनं STD लागत नव्हता. पण ह्याला लकीली रिंग गेली. कदाचित जर जुळायचं असेल असं काही. रिंग गेली तर त्यांनी मला रिटर्न कॉल केला. म्हटलं तुझी गाडी जेव्हा पण असेल चंद्रपूरवरनं पास होईल मला फोन कर. मग मी परत ह्याला भेटायचं म्हणून, तेव्हा भरपूर पाऊस होता चंद्रपूरला, म्हणजे जवळपास इतकं गुडघ्यापर्यंत पाणी. तेव्हा माझे आजोबा, मी आणि माझी मैत्रीण तिघं राहायचो. आजोबांना सांगितलं की आम्ही थोडं बाहेर जाऊन येतो करून, बुक्स वगैरे देऊन. तेवढ्या पाण्यातनं त्याला भेटायला मी स्टेशनवर गेले. आणि तेव्हा मी त्याला आवडले की ही मुलगी माझ्यासाठी इतकं करून आली करून. काय हो? नाही, मला ती आवडली तर होतीच. पण ज्या दिवशी म्हणजे ज्यावेळी ती एवढ्या पावसामध्ये माझ्याकरता मोबाईल हरवलेला, तिची हालत बघितल्यानंतर मला तिचं सगळं म्हणजे मागचं बॅकग्राऊंड दिसायला लागलं की हिने किती कष्ट घेऊन, मला ते खूप मनाला भिडलं. असं की जी मुलगी आपल्याकरता एवढे चॅलेंजेस एवढ्या पावसामध्ये अशी येऊ शकते म्हटल्यानंतर त्याच्यापुढे मला काहीच नाही दिसलं, काहीच नाही दिसलं. आणि ती रात्रीची वेळ होती, म्हणजे जवळपास 9 वाजता ती गाडी तिथे येते. मग तेवढ्या याच्यात ते पाण्यात न जाणं, आणि तेव्हा कसं आमच्याकडे इतक्या रात्री बाहेर निघायचं नाही हे वगैरे प्रकार होते. मग आजोबांना सांगितलं की जस्ट बुक देऊन येतोय आम्ही करून. मग आम्ही दोघी निघालो. त्यात गाडी पण बंद पडू शकली असती, काहीही झालं असतं, पण पोचली मी त्याच्यापर्यंत. नाही, पण मला ती गोष्ट खरंच मी अजूनही तिला म्हणजे त्या गोष्टी मी म्हणजे शब्दातनं व्यक्त नाही करू शकत. या माझ्याकरता किती मोठ्या ठरल्या आणि त्या आहेतच अर्थात. एक आव्हान आहे तुमच्यासाठी. घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या. बरं. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची आहे. वेळ 1 मिनिटाची आहे आणि त्यासाठी उंटावरून शेळ्या हाकणे. वेळ सुरू झाली.
ओ तुम्ही नाही हो. अच्छा मला वाटलं मी 10 सेकंद झाली. बे एक बे बे दुने 4. धान्य पाखडण्याचे पारंपरिक साधन. 35. मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 40 सेकंद झाली. 20 सेकंद राहिलेले आहेत फक्त. हा मराठी 45. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. काय होता शेवट? मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बरोबर आहे. हो. तिथे गुढी आहे. हो. गुढीच्या बाजूला चांदीची अन्नपूर्णा तुमची वाट बघते आहे. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. थँक्यू. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. ही चांदीची तुळसही मिळाली. अभिनंदन. आणि गुढीपर्यंत पोहोचल्या होत्या. जर तिथून ती चांदीची अन्नपूर्णा आणली असती तर ती सुद्धा आज घरात राहिली असती. वहिनींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून मिळते आहे भेटवस्तू. घरातल्यांना काय बोलायचंय जरा मला ऐकायचं आहे. सासूबाईंपासून सुरुवात करूया. सासूबाईंकडे माईक द्या. खूपच मनमिळावू सगळ्यांशी बोलून घेते. जरी सख्खी नणंद नसली तरी चुलत मावस सगळ्या नंदांना आत्यानंदांना सगळ्यांना एका ठिकाणी बांधून तिच्या एका शब्दावर सगळे हजर असतात. खूप चांगली आहे. तुम्ही खुश आहात? हो एकदम आनंदी आहात? आनंदी. खूप समाधानी आहात? म्हणजे सांगितलं ना अपेक्षापेक्षा ती खूप छान वागते असं. खूपच छान आहे. सासरे बुवांकडे. अतिशय शांत स्वभाव आहे. ते तोंडातून आवाजच निघत नाही. तिला हलवावं लागतं. अगं मी आलो म्हणून सांगा. याच्यावर विश्वास ठेवायचा. हो ठेवा. आमच्या सासूची मुलीची उणीव आमच्या सुनेनी भरून काढली. एवढं मी एका शब्दात तुम्हाला सांगते. इतकी तुझ्या चूक हातात चांगली. कागद कसला? हो मी माझा मुलगा जो पुण्याला असतो त्यांनी होम मिनिस्टरवर कविता केली. अरे वा, ऐकवा मग आम्हाला. सिद्धिविनायकाकडे पाठवली अर्जी, आमच्याही घरी यावे आदेश भाऊजी. त्यांनी कौतुक केलं तुमचं, पण काही तक्रारी पण आल्यात. हा? आणि तसं सोडत नाहीत ना हे. कोणीतरी आपलं दुःख व्यक्त केलंय. अच्छा. त्यांचं दुःख असं आहे की अशी सून प्रत्येकाच्या घरात असावी. मी असं म्हणेन, ज्यांनी कोणी लिहिलंय त्यांच्या सुनेने असं छान वागावं. कोणी बोलवलं तुम्हाला तर तुम्हाला वेळच नसतो. खरंय. असं आजकाल खूपदा होतं. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेत नाही. तुमच्याकडे ना जरा स्पीड पाहिजे. अच्छा. तुम्ही जरा स्लो करता एखादी गोष्ट. दुपारचं जेवण रात्रीला करता असं नाही. सकाळचं जेवण दुपारी करतात. हां, आलीच तक्रार. तक्रार अशी आहे, तुम्हाला जे आवडतात ना त्यांच्याशीच तुम्ही जास्त बोलता. अरे बापरे. बाकीच्यांशी तुम्ही बोलत नाही. म्हणजे बोलण्यामध्ये ना तुम्ही असे चॉईसेस ठरवलेले आहेत. कुणाशी बोलायचं आणि कुणाशी बोलायचं नाही. खरं आहे असं? असं काही माहित नाही. काय हो? नाही मला नाही वाटत असं. पण ह्यांना वाटतंय ना. अच्छा. जर ज्यांना असं वाटत असेल तर आम्ही दोघे त्यांना Sorry त्यांची म्हणतो. क्षमा मागू आम्ही. पण असं आमच्या मनात अजिबात नाही असं काही. चित्र काढायचं आहे. तुम्ही काढलेलं चित्र घरातल्या सगळ्यांनी ओळखलं तर तुम्हाला बक्षीस मिळणार. हां,
10 9 8 बालाजी मंदिर आहे का? अभिनंदन. घ्या, पुढचं चित्र तुम्ही काढाय. दहा. अभिनंदन. हे घ्या बक्षीस. दहा 9 8 7 6 5 4 कांदे वांगा कांदे वेळ संपली. आंबा सगळं संपलं. काय काढलं? नागपूरची संत्री. जेव्हा नागपूरला गेले होते तेव्हा संत्र्यांकडे लक्ष कुठं होतं? मला तुम्हाला विचारायचं आहे, आज जर इतक्या वर्षांनी त्यांच्याबद्दल 3 अपेक्षा सांगा अजून, तर कुठल्या सांगा? त्यांनी स्वतःची काळजी घ्यावं बस, कारण तो इतका बिझी असतो, त्याच्यामध्ये त्याला जेवणाचं भान नसतं. फोन जरा कमी करावं त्यांनी. कळलं का? हो, ऐकतोय. ऐका. तिसरी अपेक्षा? बस ते स्वतःची काळजी घेणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण त्याला जेवणाच्या वेळा त्याच्या म्हणजे तो ते इतक्या बिझी शेड्यूलमध्ये जेवण वेळेवर करणार नाही. हॉटेलवर जायचं ना मग त्या कट्ट्यावर. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. एक तर आहे की तिने अपेक्षा म्हणण्यापेक्षा तिच्यामध्ये खूप पोटेन्शियालिटी आहे, खूप टॅलेंट आहे, जे ती बरेचदा ती असं त्याला नजरअंदाज करते. आणि असं मला बरेचदा लक्षात येतं की तिने स्वतःलाही खूप जास्त ओळखायला पाहिजे, कारण तिच्यामध्ये खरंच खूप सारे रत्न अजूनही लपून आहेत. आणि दुसरी गोष्ट मलाही तिच्या तब्येतीचीच वाटते, कारण ती जेव्हाही घर, परिवार आणि रेस्टॉरंट म्हणजे हे बॉटलनेक असल्यासारखं आहे. आणि त्या एवढ्या कठीण वेळेमध्ये ती तिन्ही गोष्टींच्याकडे व्यवस्थित लक्ष देते, आणि तेवढंच लक्ष तिने स्वतःकडे द्यावं असं वाटतं. कारण हल्ली काय असतं, आजपासून आपण तब्येतीला जपलो तर हे आपल्याला आयुष्यभर आहे, हीच तब्येत आपल्याला जास्त साथ देणार आहे. तिसरी अपेक्षा? तिसरी काय नाही, ती जशी आहे तीच अपेक्षेपेक्षा जास्त आहे माझ्याकरता. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी माझ्या आईला म्हणेन, कारण तिला तुमचा प्रोग्राम अटेंड करायची खूप इच्छा होती. आणि ती म्हणत होती की मला थोडं त्यांचा टाईम एक्सटेंड कर, म्हणजे त्यांना विचार डेट वगैरे. म्हटलं ते आपल्याला पॉसिबल नाही आहे, तुला नंतर कधीतरी भेटेल. आणि तिला हा प्रोग्राम बघायची खूप इच्छा होती. मी तिला मनापासून सॉरी म्हणेन. नाही, मी पण सॉरी म्हणतो. हा, पण यांनी सांगितलं असतं की अजून 2 महिन्यांनी या, तर आपण हैदराबादला 2 महिन्यांनी आलो असतो. तर त्यांनीच सांगितलं नाही, आई नाही लवकर या म्हणून. असं नाही आहे. तर आई तुम्हाला खूप मिस करतायत ते, आणि जिथे आहात तिथून आशीर्वाद द्या या कुटुंबाला, एवढंच आम्ही म्हणू. तुम्ही सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला? मी सॉरी म्हणायचं तर खरंच सांगायचं तर माझ्या मित्रांना आणि माझ्या नातेवाईकांना म्हणेन, कारण म्हटल्यासारखं हल्ली गेल्या 5-6 वर्षात खूप जास्त बिझी होत चाललो आहे. माझ्याकडे बरेचदा असं होतं की मला मित्र भेटायला येतात, नातेवाईक माझ्या घरी आलेले असतात, पण एका पाठोमाग दुसरं काहीतरी काम आलं तर त्यावेळेस असं प्रायोरिटाईज करायच्या हिशोबाने जे आलेलं काम जास्त महत्त्वाचं असताना मला असं वाटतं की कळत नकळत मी बरेच जणांचे जर मनं दुखवले असतील तर त्या सगळ्यांना एकदा सॉरी म्हणेन मी माझ्याकडनं. आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. महाराष्ट्राची ओटी आहे ती तुम्ही त्यांची भरायची आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी
मराठीकडून ही आजची आठवण तुमच्यासाठी. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊया आणि निघूया पुढच्या प्रवासाला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.